Hello friends. In the last lecture we got the introduction about what is transformation and how transformation leads to change in meaning. Why transformation is needed. Basic transformation is needed to bring variety to our speech and writing. This would be different in the form of context as well as the levels also. Then in the last lecture we talked about the sentence group also, the clauses, especially what is meant by clause. Clause is nothing but the bunch of words, and we talked about the kinds of sentences according to the clauses. And here we stopped last time. Declarative sentences, interrogative sentences, imperative sentences, and exclamatory sentences. Now, let us see in our today's lecture what exactly a sentence is. Sentence is a group of words that express a complete thought. Okay, this particular sentence means nothing but a group of words. वाक्य नेहमी एका शब्दाने तयार होत नसतं. तर वाक्य तयार होण्याकरता शब्दांचा ग्रुप हा हवा असतो. आपण पुढे जाऊन बघणार आहोत की हा शब्दांचा नुसतं वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार होत नाही, तर अर्थपूर्ण वाक्य तयार होण्याकरिता देखील एक स्ट्रक्चर जे आहे ते लागत असतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, ऑल सेंटेन्सेस बिगिन विथ अ कॅपिटल लेटर अँड एंड विथ अ पंच्युएशन मार्क. नेहमी वाक्याची सुरुवात जी असते ती कॅपिटल लेटरनेच होते आणि वाक्याचा जो शेवट असतो त्याला फुल स्टॉप, पंच्युएशन मार्क्समध्ये फुल स्टॉप आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, क्वेश्चन मार्क आहे, अशा पद्धतीनेच होत असते. डिफरंट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हॅव द डिफरंट पर्पजेस. आणि प्रत्येक वाक्याचा असलेला हेतू जो असतो वाक्य लिहिण्यामागचा तो वेगवेगळा असतो. नाव फ्रेंड्स, देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. त्याच्यातला पहिला भाग आपण आज बघणार आहोत, दॅट इज द डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस. डिक्लरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्सेस आर यूज टू मेक स्टेटमेंट्स इन ऑर्डर टू गिव्ह इन्फॉर्मेशन, रिपोर्ट इव्हेंट्स, एक्सप्रेस ॲन ओपिनियन ऑर मेक अ प्रॉमिस. दे हॅव द एंड ऑर्डर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हिअर हॅव गिवन वन एक्झाम्पल. एक प्रकारे ते स्टेटमेंट असतं, माहिती सादर करत असतं, रिपोर्ट देत असतं, एक्सप्रेस ॲन ओपिनियन मत प्रदर्शित करत असतं, किंवा एक प्रकारे तुम्हाला प्रॉमिस देत असतं. फॉर एक्झाम्पल, वैष्णवी वेंट टू मुंबई. दिस इज द डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स काय आहे, स्टेटमेंट केलेलं आहे. वैष्णवी वेंट टू मुंबई, वैष्णवी मुंबईला गेली. आय विल मीट यू टुमॉरो, हे काय आहे, तुम्हाला एक सांगितलेलं आहे, प्रॉमिस आहे ते. इट मेक्स अ प्रॉमिस. आय विल मीट यू ऑन टुमॉरो, मी तुम्हाला उद्या भेटेन. नाव इन दिस पर्टिक्युलर द वर्ड ऑर्डर इज फिक्स्ड ॲज पर ॲज द डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस आर कन्सर्न. एक वाक्यरचना मी जे तुम्हाला म्हणालो होतो, एक स्ट्रक्चर जे असतं ते फिक्स असतं. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सचं हे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट, व्हर्ब अँड ऑब्जेक्ट. वाक्यांकडे परत एकदा बघितलं तुम्हाला जाणवेल, वैष्णवी इज द सब्जेक्ट, वेंट इज द व्हर्ब अँड टू मुंबई इज द ऑब्जेक्ट. परत एकदा सांगतो, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स कॅरीज सर्टन स्ट्रक्चर अँड द डिक्लरेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. नाव ट्रान्सफॉर्मेशन, बदल करणे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेसला आपण त्याच्यामध्ये बदल करणार. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस ट्रान्सफॉर्म इंटू निगेटिव्ह सेंटेन्सेस. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस मेक अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट विच इज ट्रू ऑर अफर्मेटिव्ह. डिक्लरेटिव्ह सेंटेन्स काय असतं, होकारार्थी वाक्य असतं. अँड दीज दॅट मेक अ निगेटिव्ह स्टेटमेंट्स विच इज नॉट द ट्रू. आणि त्याचा आपल्याला कशात बदल करायचा आहे की निगेटिव्हमध्ये, विच इज नॉट ट्रू. Statements made by the speaker can be affirmative if they declare what happened or what was said or done, etc.
नाव दे कॅन ऑन दी अदर हँड बी निगेटिव्ह. ते एका अर्थी दुसऱ्या बाजूने निगेटिव्ह पण असतं. इफ दे स्टेट वॉट डिड नॉट हॅपन, जे काही घडलंच नाही. वॉट वॉज नॉट सेड ऑर डन, किंवा जे काही बोललो नाही, जे काही घडलेलं नाही. नाव here are the some sentences. Look at the sentences here. All of them make affirmative or positive statements about the person, object, or the event. Now, the first side here, Tushar was smiling at me. They like reading. Deepa drives well. Now, look at the negative sentences corresponding to these affirmative statements. Tushar was not smiling at me. They do not like reading. Deepa does not Deepa does not drive well. Friends, very important thing as far as the affirmative sentences are concerned. Affirmative sentences are changed into negative ones by adding not. But where to place this not? Between the auxiliary verb and the main verb. In case it has only a main verb, the auxiliary verb do is used in its appropriate tense form. Look at that. Look at the third sentence. Here you don't find any verb. Deepa drives well. There is no verb. But here we have to take the helping verb, helping auxiliary verb, that is in the form of do, does and did. Drives is equal to does. Therefore I have taken, while making the negative sentence, Deepa does not drive. Now here I do not use drives because I have used already does form. Verbचा जो does आहे तो डज फॉर्म मी घेतलेला आहे, त्याच्यामुळे मूळ क्रियापदाचं मूळ रूपच तुम्हाला वापरायचं आहे. दीपा डज नॉट ड्राईव्ह वेल. वरच्या वाक्यामध्ये बघा, दे लाईक रीडिंग. आता इथे देखील क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे, लाईक. ओके, त्याच्यामुळे निगेटिव्ह वाक्य तयार करत असताना आय यूज्ड दे डू नॉट लाईक रीडिंग. आणि पहिल्या वाक्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब आहे. Tushar was not smiling at me. Was is the auxiliary verb. Okay, I hope you understood it. Now you have to remember certain tips. Here are the some useful tips to remember. Sometimes the contracted form of the negative not is linked to the auxiliary verb. Contracted form हा कधी कधी तुम्हाला auxiliary verbला लगत जोडून आलेला असेल. It is also possible to link the contracted form of the auxiliary to the subject, noun or pronoun. तो कदाचित noun as well as the pronoun यांना देखील contracted form हा आलेला असेल. Contracted forms are commonly used in informal or spoken English. हा शक्यतो इन्फॉर्मल किंवा बोलताना contracted form हा वापरला जात असतो. For example, here are the examples of contracted forms. They aren't eating ice cream. It means they are not eating ice cream. This is the negative. Okay. We are not happy. Here we and are. This is the contracted form. Here we are. This is the complete. We are not happy. And look at the noun. Mothers. Here mothers means mother eats. Mother is not leaving tonight. Mother is not leaving tonight. Okay, I hope you do understood the first form of sentence, that is the declarative sentence. Thank you.